चांगल्या गोष्टीचा हेवा. थोडा थांबा. अन्याय सगळ्यांवर होतो. दुःख कुणाला चुकत नाही. पण प्रश्न हा नाही की अन्याय कोणावर झाला. खरा प्रश्न आहे, त्या अन्यायासमोर आपण काय करतो. एका गावात 2 माणसं होती. दुःख त्यांचं सारखंच होतं. अन्यायही तोच होता, पण त्यांची वृत्ती वेगळी होती. एक माणूस रोज महादेवाची सेवा करायचा. दाखवण्यासाठी नाही, लोक काय म्हणतील म्हणून नाही, तर स्वतःला सावरायला, स्वतःला उभं करायला. दुसरा माणूसही पूजा करायचा, पण त्याच्या मनात सतत एकच विचार, तो करतो म्हणून मी करतो. ही श्रद्धा नव्हती, हा हेवा होता. एक दिवस नदीला महापूर आला. पहिल्याने विचार केला, आज थांबणं ही श्रद्धाच आहे. देव हट्ट पाहत नाही, तो समज पाहतो. दुसऱ्याच्या मनात मात्र स्पर्धा होती. मी गेलो नाही तर देव त्याच्यावरच प्रसन्न होईल. आणि त्या हेव्यातून त्याने पाण्यात उडी मारली. तो मंदिरात पोहोचला आणि महादेव त्याच्यावर प्रसन्न झाले. पण लक्षात ठेवा, महादेव हेव्यावर प्रसन्न झाले नाहीत, ते सातत्यावर प्रसन्न झाले, धैर्यावर प्रसन्न झाले. आणि इथेच खरी शिकवण आहे. चांगल्या गोष्टीचा हेवा वाईट नाही, पण तो हेवा तुम्हाला बदलायला हवा, तुम्हाला कृतीकडे न्यायला हवा. जो हेवा फक्त बोलतो तो काहीच घडवत नाही, पण जो हेवा तुम्हाला उभं राहायला शिकवतो, संघर्ष करायला शिकवतो, तोच देवापर्यंत पोहोचवतो. म्हणून लक्षात ठेवा, देव मंदिरात नाही, तो सातत्यात आहे. आणि न्याय मागायचा असेल तर फक्त प्रार्थना नाही, प्रयत्न हवेत. थोडा थांबा. चांगल्या गोष्टीचा हेवा ठेवा, पण दिखाव्याचा नाही, परिवर्तनाचा.